गाडी भेटलेली आहे. एल्को डेल्को कौला पोरगा बघा, कौला बारका. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर चॅनल गणराज नागवा एक्सप्लोरर. आता आम्ही सकाळचे 6 वाजलेत, कडेपठारला चाललेलो आहे. चला जाऊया कडेपठारला, तुम्हाला दाखवतो कडेपठार. आपली मंडळी बघा, 10 जण मंडळी फक्त आम्ही चाललेलो, बाकी सगळी रूमवर आहेत. सनी कुठं चाललास? कडेपठार. कडेपठारला चढशील ना? मग चढवायला हवी ना तुम्ही? आम्ही हाव, पालख्या आहेत पालख्या. नाही तू काय बाबा हलका माणूस आहेस, फटाफट चढशील. आमचं काल पाय दुखले. किती जण चढतात ते बघा. काल असे पाय दुखले असतील ना, असे पाय दुखले असतील ना, आयडेक्स वगैरे लावून झोपलो होतो. कारण का एकविरा नॉनस्टॉप चढलो, परत तिथून येऊन किल्ल्यामध्ये गेलो. पाय असे भरलेले, फुल पोटल्या भरलेल्या. कपिल बोलते पाय दाबून देते तुझं. कपिल काय आलाच नाही. तर बघूया आपले पुढचे मंडळी काय बोलतात. मंडळी चाललेत कुठं? चालत कडेपठारावर देवाचे दर्शन पहिला. कपिल शेठ, ओ कपिल शेठ कुठं चाललं? कुठं? जय मल्हार. पृथ्वी तलावरती दुसरा कैलास कडेपठार आणि खंडेरायाच्या दर्शनाला चाललोय आम्ही. अरे वा, चला एल्को डेल्को. जय मल्हार. कौला पोरगा बघा, कौला बारका. बाय तुझा नवरा बारकोला. हा बघा विनायक. गाडी भेटलेली आहे. बाय बाय. गाडी भेटलेली आहे काकांची. लय चालून हालत खराब झालेली. आता गाडी भेटलंय मस्तपैकी. काकांच्या गाडीवर चाललं बघा. गाड्या पडतात पायथ्याशी. पायथ्याजवळ पोचलेलो आहे. पण पायथ्याजवळ पोचून भरपूर गर्दी आहे बघा. गाड्या बघा किती लागलेल्या आहेत. भरपूर गर्दी आहे. भरपूर वर्षांनी आलो कडेपठारला. कमसे कम तरी 6-7 वर्षांनी आलो. नाही तर कधी आलो की किल्ल्यातूनच जायचो आम्ही. इकडून थोडी कच्चा पायवाट आहे. आणि कारण का इथं पायऱ्यांचं काम चालू आहे बघा. नवीन पायऱ्यांचं काम चालू आहे. पायऱ्यांनी चाललोय, पण आता वरती येतानाच पाय भरलेलेच. 5 पायऱ्या नाही चढलो तर. आणि आमची मित्र अजून चालत येत आहे. अजून लांब आहेत ते खूप. तोपर्यंत मी आस्ते चढून घेतो. इकडे सुधारणा पण केलेली आहे. जागोजागी असे रूफ बांधलेले आहेत, जेणेकरून कोण भक्तजन असेल पावसात उभे न राहता शेडच्या खाली उभे राहते. आणि इथं जागोजागी थोडे पाणी वगैरे भेटते. आता पहिला काय नसे भेटत. पहिला इथं रूफ पण नव्हता, काहीच नव्हता. सुंदरसा नजारा बघा. थोडासा वरती आलोय. अजून आपल्याला या टॉप पर्यंत जायचंय. बघा या टॉप पर्यंत जायचंय. आमची मित्र बघा, तुम्हाला दाखवतो कुठपर्यंत आहेत अजून. खाली बघा, आमच्या अगोदर गेलाय. तेव्हा आमची वाट बघते. कब आएंगे मेरे दोस्त लोग. एल्को डेल्कोट. आपली माणसं आलेली आहेत. असते आम्ही इथं जरा बसलोय. पायांच्या शिरा मोकल्या करतो. आपली माणसं आलेली आहेत दमून हपपून. एल्कोट शरदा का दुखलं काय? आजच्या दिवशी भरपूर गर्दी आहे कडेपठारावर. त्याला कारण आहे. कालच्या दिवशी, काल शनिवार, तिथं विचारलं तर कालच्या दिवशी खंडोबा कडेपठारावर जातो आणि गणपूजा असते. तर गणपूजामुळे इथं कडेपठाराला भरपूर गर्दी आहे. भक्तजनांची भरपूर गर्दी आहे दर्शन घेण्यासाठी. काल रात्री खंडोबाला असा एवढा मानीपर्यंत भंडाऱ्याने भरतात, गाडतात आणि त्याची सर्व पूजा केली जाते. कालच्या दिवशी दिवट्या, दिवे हे पूर्ण कडेपठार परिसरात फिरवले जातात. आणि आजच्या दिवशी गणपूजा असल्या कारणाने एवढी भरपूर गर्दी आहे कडेपठारावर. तर चला वरती जाऊन बघूया. तुला काय वाटलंच नसेल नाही, कारण का तू रानातला माणूस. रानातला नाही मग काय बकरी बिकरी घेऊन जातोच असतं. तुला काय वाटणार आहे? आम्हाला इथं आमची फाशी फुगले. दरवर्षी दुसरे मित्र आलेत.
हे बघा दुसरे मित्र बघा. एलकोट विनायक गेलाय रानातून गेलाय. पुढे निघेल तो माहिती आहे ना. फुसका बॉम्ब हलका माणूस लगेच जाते कुठून पण. एलकोट 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 ज्योतिबाच्या नावानं. अरे 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 कपिल काय आपला भारीच आहे. साईनगर मधला चॉकलेट बॉय. कुठून आला बा? पुण्यावरून. मग झालं का दर्शन? वरती गर्दी आहे भरपूर. अरे बापरे भरपूर गर्दी आहे. काय बोलतोय इथेच रात्री वस्ती डायरेक्ट वरती. आयला बघितलं रे आणि आपण झोपा काढत जाऊ. हा ते तर आहे. तर ठीक आहे चालेल. जयनी मस्त माहिती दिलेली आहे एक की सोन्याची जेजुरी ते हल्दीनी आणि इकडे एक झाड आहे याला फुलं येतात पिवले कलरची. पूर्ण इकडे पूर्ण परिसरात पिवले कलरची फुलं येतात. आता तर नाही आहेत पण याच्यानी गड आणि कडेपठार हा पिवला दिसतो म्हणून त्याला सोन्याची जेजुरी बोलली जातात. तर चला पुढं जाऊया. चांगली माहिती दिली जयनी. सागर अरे बघ एक नंबर ना. पेक्षा भारी वारा आहे बोलतात. सॉलिड आहे. दर रविवारी किल्ल्यावर येतो आपल्या. दर रविवारी किल्ल्यावर उगायची पाली. पण देवस्थानाकडे येताना काहीच वाटत नाही. पहिला आपण बोलतो पाय दुखतो हे दुखतो पण ऑटोमॅटिकली देव आपल्याला घेऊन जातोच. हे मला आता खात्री पटलेली आहे. कारण का कधी पण एकविरीला गेलो 5 पायऱ्यानंतर चढलो तर यंदा स्टार्ट टू एंड म्हणजे खालती पायथ्यापासून ते वरपर्यंत लगेच किल्ल्यामध्ये येऊन पायथ्यापासून ते वरपर्यंत आणि परत कडेपठारला येऊन पायथ्यापासून ते फुल चालत. ही सर्व पॉझिटिव्हिटी आहे देवाची. तर चला मंदिरात जाऊया. ये यांच्या रोजीरोटीसाठी हे काम करतात पण ठीक आहे चाल. एलकोट एलकोट फायनली आपण पोचलेलो आहोत देवस्थान कडेपठार द्वार आहे. बघूया भरपूर गर्दी तर दिसतोय. खूप गर्दी आहे. तर भंडारा घेतो आता. भंडारा घेऊन मग पुढे जातो देवळात. हे भंडारा घ्या. भंडारा घेतलेला आहे. जय मल्हार. दादा खूप चांगले आहेत. कमी केले थोडेसे पैसे. कसला कार्यक्रम होता? गणपूजा. वर्षातून एकदाच गणपूजा होते कडेपठारावर. गणपूजा वर्षातून एकदाच होते इथं म्हणून जास्त गर्दी आहे. कडेपठारवर भरपूर गर्दी आहे. तर आपण याला विचारूया किती टाइम गेला तुम्हाला? 3 तास. 3 तास लागला. आता अजून आतमध्ये जायला किती वेळ जाईल? अर्धा पाऊण तास जाईल. हा हा. अरे बापरे. बापरे भरपूरच गर्दी आहे. तर आम्ही विचार केला की बाहेरून नमस्कार करून निघूया. चला तर. इकडं भंडाऱ्याचा वाटप चाललेला आहे. जो काल देवाला भंडाऱ्यामध्ये गाडलेला असतो त्याचाच भंडाऱ्याचा वाटप चाललेला आहे. तर तो भंडारा थोडासा तरी मिळला पाहिजे
आणि आजच्या दिवशी भंडारा उडवत पण नाही, काय कोबरा पण उडवत नाही आणि अभिषेक पण करत नाही. आपल्या गावातले ओमकार नापा भेटलेले आहेत. हे बघा ओमकार, कधी आलास? काल संध्याकाळी आलो. हे बघा सर्व घरातली आहेत माणसं. तुषार पण आहे. तुषार, जय मल्हार. हे आपले चिल्लर लोक काका आलेले आहेत बघा. बाबू मेकॅनिक पण आहेत बघा इथं. जय मल्हार. कुठचे तुम्ही? आंबी मधले आंबी. हे बघा मुलगी आलेली आहे ओमकारची. बोल हेलकोट जोराने बोल हेलकोट. अरे वा. तर आपण आता घोडे उडान म्हणजे घोडा इथून उडवलेला खंडोबानी, तर तिथं चाललोय बघायला. ठसे बघायला चाललोय. बघूया घोड्यांचे ठसे बघा. इथून घोडा उडान मारायचा एकदम स्वर्गात जायला. चंदनपुराला गेला इथून चंदनपुराला गेला आणि कोणाला भेटला? बानूबाईला भेटला. आता दर्शन वगैरे झालं आमचं. आता आपण इथून जाणार ना, किल्ल्यातून उतरायचं ना. आता डोंगर पार करून दुसऱ्या गडावर जायचा आणि तिथून किल्ल्यातून उतरायचा खाली रूमवर जायला. तर चला. हे बघा इथं तुम्हाला झेंडा दिसतो. इथं उमाजी नाईक देवाला इथून अंगोलीला पाणी न्यायचं. उमाजी नाईक कोण आहे? तर त्यांचं देवाचं सगळं कार्यकर्ता होतं ते. उमाजी नाईक इथून देवासाठी अंगोलीला पाणी कडेपठारावर नेवायचं. अंगोलीला इथं जाऊन असं जाऊन इकडे जाऊन आपल्याला किल्ल्यात जायचंय. पहिला चॉकलेट बघा खात होतो, एकदम त्या टाइमची चॉकलेट बघा. मँगो, परत हा होता माहिती आहे ना किसमी, परत बंबया चॉकलेट. या असे चॉकलेट अजूनपर्यंत जीवित आहेत इथं. आताचे चॉकलेट्स ते बघायलाच भेटत नाही आपल्याकडे. बॉम्बेमध्ये तर अजिबात नाही बघायला भेटत. आता मी पाठच्या साईडला आलेलो द्वारजवळ. द्वारमधून किल्ल्याच्या दिशेने जाऊ. तर बघा दरवाजा पण कसला मोठा बनवलेला आहे बघा. आम्ही किल्ल्याच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत कडेपठारावरून. मडवरून वारी आलेली आहे, देवळात आलेली आहे खंडोबाच्या. बघा तर पालखी खंडोबाच्या देवळात किल्ल्यामध्ये. तरी तुमची दरवर्षी येते पालखी? दरवर्षी असते. 50 वर्ष झालेली आहे पालखी येते त्यांची. 50 वर्ष झाली आहे मडवरून. तर चला घेऊन सोट्या मार.